आम्ही सारे खवय्ये. बटर, लाईट ब्राऊन शुगर आणि कॅस्टर शुगर असं याचं आपण ऑरेंज जेस घालून त्याचं चांगलं क्रीम्ड मिक्सचर करून ठेवलेलं आहे. अंडी बीट करून ठेवलेली आहेत. आता त्या एग्समध्ये आपण काय करणार आहोत, आपले स्पायसेस जे आहेत तर ते घालून घेणार आहोत. जसं मी तुम्हाला रेसिपीमध्ये सांगितलं, जस्ट 1/4 टीस्पून वेलची पावडर, जस्ट 1/4 टीस्पून जायफळाची पूड. दॅट्स इट. हे थोडंसं अजून आता बीट करून घेऊ. आता आपण जो केक बनवतोय, आता केकचे अनेक प्रकार असतात. आता या प्रकारला आम्ही हाय रेशो केक म्हणतो, कारण याच्यामध्ये फळं जी घालतोय किंवा त्या बाकीचे जे मॉइस्ट इन्ग्रेडियंट्स जे आहेत, तर अगेन्स्ट त्यांचा म्हणजे जी काय क्वांटिटी आपण घेतली आहे तर त्याच्या अगेन्स्ट जो आपण मैदा रेग्युलर जो बेसिक मिक्स जे घेतो, अंड, मैदा, साखर, तर याचा रेशो जो आहे तो ऑलमोस्ट हाय रेशो आहे. तर त्यामुळे इट्स नोन ॲज हाय रेशो केक. आता कुठलाही हाय रेशो केक्स बनवताना यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. तुम्ही जेव्हा त्याचं बॅटर जेव्हा करता तर तेव्हा जर मॉइस्ट इन्ग्रेडियंट्स असतील तर ती तळाला बसू नयेत, म्हणून तिथं एक सिक्रेट आहे, शेफ सिक्रेट. सो आय वुड लाईक टू शेअर दॅट विथ यू. आता या केकच्या रेसिपीमध्ये आपण 50 ग्रॅम टूटी फ्रुटी, 50 ग्रॅम चेरीज, साधारणतः 50 ग्रॅम बेदाणे, आता मिक्स करून घेऊ असं चांगलं. आता गाजराचा किस आणि खोबरं या दोन गोष्टी ज्या आहेत तर त्या अगदी फाईन आपण किसून घेतल्यामुळे बॅटरच्या त्या खाली तळाशी जाऊन बसणार नाहीत, कारण त्याचं वेट जे आहे ते जास्त नसतं. वेअर ॲज टूटी फ्रुटी आणि चेरीजचं वजन जास्त असल्यामुळे वाईल बेकिंग बॅटर जेव्हा असं मेल्ट होतं ओव्हनमध्ये तर तेव्हा त्याच्या वजनामुळे त्याचे खाली सिंक होतात. ते सिंक होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडासा आता मैदा घालणार आहोत. आणि असं त्याला मिक्स करून ठेवू, म्हणजे या फ्रूट्सच्या सरफेसवरचं जे स्टिकी मॉइस्ट चिकट म्हणतो त्याला आपण, तर त्या सरफेसला हा मैदा चिकटून त्याला मैदा कोट होईल आणि आपल्या बॅटरमध्ये सिंक होणार नाही. सो दॅट्स वन बेकर स्टेप जी तुमच्याशी मी शेअर केलेली आहे. वेल, लेट्स कंटिन्यू द प्रोसेस. आता हे जे क्रीम्ड मिक्सचर आहे तर त्या क्रीम्ड मिक्सचरमध्ये आता आपण अंड घालणार आहोत. पण मागे सुद्धा मी तुम्हाला केक बनवताना एक टिप दिलेली होती की याच्यामध्ये आपण थोडासा आधी मैदा घालून घेऊ आणि मैदा आधी फोल्डिंग करून घेऊ थोडासा, कारण अंड आणि याच्यामध्ये असलं बटर हे मिक्स होताना स्प्लिट होऊ नये मिक्सचर, म्हणून त्याच्यात मधलं एक दुवा, त्यामधला एक जे मीडियम जे आहे, म्हणून आपण हा फ्लावर आपण त्याच्यामध्ये घातलेला आहे. पण अंड्याचं बॅटर घालताना यू हॅव टू बी केअरफुल. थोडंसं घालायचं आणि मिक्स करायचं, कारण एकदम जर सगळं घातलं तर त्या मैद्याचाही उपयोग होणार नाही आणि तुमचं बॅटर जे आहे ते नक्कीच स्प्लिट होईल. तुम्ही बघताय की आपलं केक मिक्सचर जे आहे ते असं सॅटिन स्मूथ झालं आहे. तर याच्यामध्ये आपण सगळे फ्रूट्स, ग्रेटेड कॅरट आणि आपलं फ्रेश कोकोनट वगैरे आता ॲड करणार आहोत. हे सगळे फ्रूट्स असे मिक्स करू याच्यामध्ये. लुक ॲट कलर्स, म्हणजे त्याचे रंगच बघा. आपले रंगच सांगतायत की आपला केक जो आहे मस्त झकास होणार एकदम. आणि ओलं खोबरं असं हे सगळं आता चांगलं आपण मिक्स करून घेऊ. आता आपण मैदा घालणार आहोत. पण लक्षात घ्या, आता मैदा घालताना दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. ते म्हणजे आपण फ्रूट सिंक होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आपण साधारणतः एक 60 ग्रॅम मैदा घातलेला होता. आणि आता एग बटरचं मिक्सचर स्प्लिट होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये 60 ग्रॅम घातला होता. त्यामुळे आता या मिक्सचरमध्ये आपण फक्त अजून 80 ग्रॅम मैदा घालणार आहोत. मैद्याबरोबर याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आपण 1/4 टीस्पून घालणार आहोत. आणि बेकिंग पावडर हे 1/2 टीस्पून. ते मैद्यामध्ये जस्ट असं थोडंसं आपण मिक्स करू. क्या बात आहे, फॅन्टास्टिक. वेल, आपला ओव्हन जो आहे तो मी 180 डिग्रीला आपण प्रीहीट करून ठेवलेला आहे. हा जो केक टिन आहे तर त्याला आतनं चांगलं ग्रीसिंग करून त्याला मी थिन बटर पेपरनी त्याला कोट केलेलं आहे, म्हणजे आफ्टर बेकिंग आपला केक जो आहे तो असा इझिली बाहेर येईल. वेल, आता आपलं केकचं मिश्रण जे आहे ते आपण घालूयात आणि याला सगळ्या साईड्सनी आपण आता स्प्रेड करून घेणार आहोत.
फॅन्टॅस्टिक. असं आपण डिप्रेशन का मध्ये करतो? कारण हा हाय रेशो केक आहे, त्याला आपण 150 डिग्रीला साधारणतः 40 ते 45 मिनटं बेक करणार आहोत. आता बेक करताना कसं होतं की मधला जो भाग असतो तो जास्त फुगीर होतो आणि फुगीर झाल्यामुळे त्याला असा अनइव्हन शेप येतो. तो येऊ नये म्हणून त्या साईड्स थोड्याशा मोठ्या ठेवायच्या आणि मधल्या भागामध्ये थोडंसं डिप्रेशन ठेवायचं आणि जस्ट असं बँक करायचं. दॅट्स इट. वेल, आपला स्पेशल क्रिसमस कॅरेट केक तयार आहे. सो लेट्स बेक इट इन द ओव्हन नाव. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. क्या बात आहे. वेल, आपला केक बेक व्हायला 40 ते 45 मिनटं लागणार आहेत. इन द मीन टाईम आपण काय करू की तो केक डेकोरेट करण्यासाठी, आईस स्टफ करण्यासाठी त्यासाठी फ्रॉस्टिंग करून घेऊ. आता फ्रॉस्टिंग काय तर मरँग फ्रॉस्टिंग करणार आहोत. युजली आपण बऱ्याच प्रकारची आयसिंग केकसाठी करतो, पण क्रिसमस स्पेशल आपण त्याला एक इटालियन मरँग आयसिंग करणार आहोत. तर ते कसं करायचं ते बघू, पण त्यासाठी लागणार साहित्य आधी बघून घेऊ. इथं आपण 3 अंडी घेतली आहेत. त्याचा फक्त आपण पांढरा भाग वापरणार आहोत. लिंबाचा रस, जस्ट फ्रेशली स्क्वीज लेमन, आणि त्याच्यामध्ये 3 अंड्यांच्या पांढऱ्या भागामध्ये साधारणतः 400 ग्रॅम साखर जाते. ते 400 ग्रॅम साखर आपण त्या पांढऱ्या भागामध्ये आपण हाय स्पीड हँड मिक्सरवर आपण बीट करून त्याचं मरँग करणार आहोत. लेट्स स्टार्ट द प्रोसेस. केअरफुली या अंड्याचा पांढरा भाग जो आहे तो आपण काढून घ्यायचा. मरँग म्हणलं किंवा मार्शमेलोज म्हणलं तर त्याच्यामध्ये फक्त आपण अंड्याचा पांढरा भाग वापरतो. आता याच्यामध्ये आपण हळूहळू त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत आणि त्याला व्हाईल ॲडिंग शुगर आपण या ब्लेंडरने आपण त्याला ब्लेंड करणार आहोत. त्याला फोम अप करणार आहोत. म्हणजे त्याला सॉफ्ट पिक्सपर्यंत फोम अप होईचं म्हणजे सगळी साखर त्याच्यामध्ये विरघळेल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळल्यामुळे त्याला असा एक पांढरा शुभ्र रंग येतो आणि तोच आपल्याला पाहिजे. असं याच्यामध्ये ग्रॅज्युअली अशी साखर घालायची. आता कसं आहे की आयसिंग म्हणजे आता हे सगळं फेटायला साधारणतः 15 ते 20 मिनटं मला चांगले फेटून घ्यायला लागणार आहे, कारण आपल्याला हार्ट पीक्सपर्यंत हे चांगलं मरँग करून घ्यायचं आहे. ते मरँग करून घेतो. हे साखर सगळी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतो.